नमस्कार. पुन्हा एक प्रश्न माहितीच्या विश्लेषणावर आधारित. स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण कसं केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा प्रश्न आपण वाचून घेऊया. सोबतच्या रेषालेखामध्ये एका विद्यार्थ्याला 5 द्वैमासिक चाचणी परीक्षात मिळालेले गुण दाखवलेले आहेत. आलेखाचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. एका विद्यार्थ्याला द्वैमासिक परीक्षा, द्वय म्हणजे काय तर दोन सलग 2 महिन्यांनी घेतणारी परीक्षा आहे. जसं इथे आपण जर निरीक्षण केलं तर जून महिना, नंतर जुलै सोडलेला आहे, ऑगस्ट, 1 महिना सोडून मग ऑक्टोबर, 1 महिना सोडून डिसेंबर, म्हणजे दर 2 महिन्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणाचा एक आलेखानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जसं आपण पाहूया इथे जून महिन्यामध्ये त्याला किती गुण मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांना, तर 360 गुण मिळालेले आहे. आणि इथे ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला 365 गुण मिळालेले आहे. जून महिन्यामध्ये 360 गुण, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला 365 गुण त्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. ऑक्टोबर मध्ये जर आपण बघितलं तर 385 गुण त्या विद्यार्थ्यांनी कमावलेले आहे. मग आलेख हा अशा पद्धतीने वाढत गेला. पुन्हा जर आपण डिसेंबर महिन्याची त्यांची प्रगती बघितली तर आता ते 375 गुण या महिन्यामध्ये त्यांना मिळालेले आहे. त्यामुळे ग्राफ खाली आलेला आहे आलेख. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याला 390 गुण मिळालेले आहे. अशा पद्धतीने आपण या ग्राफच्या माध्यमातून, हे इथे जे बिंदू आहे त्या माध्यमातून कोणत्या द्वैमासिक परीक्षेमध्ये त्यांना किती मार्क्स प्राप्त झाले ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. वाय अक्षावर आपल्याला इथे गुण दिलेले आहे, त्यांना गुण किती प्राप्त झालेले गुण, आणि एक्स अक्षावर आपल्याला कोणत्या महिन्याच्या परीक्षेमध्ये त्यांना किती गुणदान प्राप्त झालेलं आहे त्याची माहिती आपल्याला सांख्यिकी माहिती यातून गोळा करता येते. आता प्रश्न बघूया आपण. ऑगस्ट व डिसेंबर मध्ये झालेल्या द्वैमासिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणामध्ये फरक किती. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. ऑगस्ट महिन्यामध्ये किती गुण मिळालेले आहेत त्यांना, तर 365 गुण. आपण ते लिहून घेतले इथे. ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 365 गुण मिळालेले आहे. आणि डिसेंबर मध्ये किती मिळालेले आहेत, तर डिसेंबर मध्ये आपण बघूया इथे त्यांना 375 गुण मिळालेले आहेत. डिसेंबर महिन्याची जी द्वैमासिक परीक्षा होती त्यामध्ये 375 गुण. या 2 गुणांचा फरक जर आपल्याला काढायचा असेल तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या काढावी लागेल, आणि ती काढली असता आपल्याला 10 गुणांचा फरक या ठिकाणी लक्षात येतो. त्यामुळे या घटकावर आधारित जे प्रश्न असतात ते सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात. फक्त आपल्याला आलेखामध्ये दिलेली माहिती, स्तंभालेख असो रेषालेख असो, त्यामध्ये दिलेल्या माहितीचं विश्लेषण हे नीट करता आलं